भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मोर्चे केले, आंदोलन केले, त्या विरोधामध्ये लढा लढला आणि ते स्वतः भ्रष्टाचारी झाले। हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं, थोडंसं विचित्र वाटतंय। एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जंतर मंतरवरती उपोषण करतो, आंदोलन करतो आणि त्याच्यावरतीच गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि त्या व्यक्तीला जेल सुद्धा होते। ते म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल। आता अरविंद केजरीवाल आणि दिल्ली विधानसभा बघा 27 वर्ष या ठिकाणी भाजपनं आपलं खातं खोललं नव्हतं मुख्यमंत्री पदाचं आणि त्यावेळेस वारंवार छाती ठोकून ठोकून छाती बडवून हा केजरू सांगायचा या जन्मात नाही तर मोदीला पुढला जन्म घ्यावा लागेल मला हरवण्यासाठी। आता त्यांच्यावरती एवढी बिकट त्यांची तर अवस्था होऊन बसली आहे। आता पुढचा जन्म सोडून द्या, या जन्मामध्ये ते स्वतः ह्या निवडणुकीला पडलेले आहेत, ते हरले आहेत, त्यांचा पराभव झाला। आता यातून तुम्हाला एक गोष्ट कळते, या कोंबडीच्या आईनं कितीही दुआ मागू द्या, प्रार्थना करू द्या, त्या कोंबड्याचा बळी हा जाणारच आहे। हा एक बळी आहे, हा अरविंद केजरीवाल हा लागलेला दिल्लीला एक डाग आहे, एक दिल्लीला लागलेला एक करप्ट असा मामो आहे। आता बघा नेमकं ह्या केजरीनं नेमकं काय काय केलंय। ह्या केजरीला अटक केली शराब घोटाळा, दारू घोटाळ्यामध्ये। लोक घोटाळे करतात कुठले? दारू घोटाळा, चारा घोटाळा, असले घोटाळे करतात ते। ह्या दारू घोटाळ्यामध्ये या व्यक्तीला तिथं अटक झाली आणि ह्या व्यक्तीनं जेलमधून आपलं राज्य चालवलं दिल्ली आणि ज्या शब्द खाऊन, ज्या अनाभाका खाऊन, ज्या ज्या गोष्टी करून यांनी एक झाडू घेऊन दिल्लीमध्ये झाडू खांद्यावरती ठेवून टोपीवरती आम आदमी हे लिहून मैं आम आदमी हूँ, मैं हूँ आम आदमी ह्या गोष्टी लिहून ज्या व्यक्तीनं सूत्र घेतली होती हातामध्ये त्याच व्यक्तीनं अक्षरशः दिल्ली विकायला काढली। अशी अवस्था या ठिकाणी होऊन बसली बघा। मित्रांनो, ज्या वेळेस भ्रष्टाचारा विरोधामध्ये ज्यावेळेस आंदोलन उभारलं गेलं त्यावेळेस किरण बेदी, अण्णा हजारे, कुमार विश्वास असे मातब्बर लोक यांच्यासोबत होते, पण यांचा जो चेहरा, यांचा जो बुरखा समोर आला तो बघून हे सगळे त्यापासून अंशतः दूर गेले। आता नेमकं केजरीनं त्यावेळेस काय बोललं होतं म्हणून त्यांना लोकांनी मतदान केलं होतं, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। आप सरकार बनी तो मंत्रियों को सरकारी घर गाड़ी नहीं लेनी चाहिए। नो लेनी चाहिए, आप कह रही हैं लेनी चाहिए? लेनी चाहिए। ओके 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 ठीक है। ना तो मैं लाल बत्ती लूंगा, ना मैं कोई बड़ा बंगला लूंगा और ना मैं सिक्योरिटी लूंगा। इसका एफिडेविट मैंने फाइल किया और एफिडेविट की कॉपी मैंने अपनी विधानसभा में हर घर में पहुंचाई है। तो अगर मैं कोई लूंगा तो लोगों ने, मैं अभी विधानसभा में जब चक्कर लगा, सरकार का दायित्व होगा आपको देना, तो मैं लूंगा ही नहीं उनसे। तो वो जब मैं अगर लूंगा तो वो लोग सब, कईयों ने मेरे को कहा जी आपका एफिडेविट संदूक में रख लिया, कल को लोगे तो हम ला के दिखा देंगे आप। ना लाल बत्ती घेणार, ना सिक्युरिटी घेणार, ना मोठा बंगला, ना लाल बत्ती म्हणून ह्या वाघानं कसल्या कसल्या गाड्या मागवल्या आणि सिक्युरिटी ह्या व्यक्तीला 2-2 राज्याची सिक्युरिटी ही यानं मागवली होती, यांना दिली होती। आणि एक एक खोलीचा विषय राहिला तर सगळ्याला माहित आहे हे शीश महल कोण बांधला। अहो या शीश महलाला बघायला सुद्धा लोकांना परवानगी नव्हती। असा हा शीश महाल, हे शीश साम्राज्य ह्या केजरीनं त्या ठिकाणी उभा केलं होतं। आणि त्यानंतर बघा महत्त्वाची गोष्ट, दिल्लीमधील लोकांना एकूणच ह्या भारतामध्ये एक लोकांना पैसे द्यायची किंवा लोकांना जो अशा पैशाच्या योजना आणायच्या याची सुरुवात केलीच केजरीनं। लोकांना पाणी, लाईट सगळं काही फुकट दिलं, लोकांना याची सवय लागली आणि याच्यावरती हेच पद्धत भाजपनं हे अवलंबली होती एमपी मध्ये, लाडली बहिणामध्ये। नंतर ती पद्धत अवलंबली गेली महाराष्ट्रामध्ये आणि तीच पद्धत परत मोदी साहेबांनी रिटर्न फिरवली ते दिल्लीमध्ये। असा कुठला मास्टर स्ट्रोक होता मोदींचा? असं नेमकं काय कुठं कुठं जाऊन शेण खाल्लं ह्या पिलावळीनं? बघा, यमुना शुद्धीकरणासाठी आश्वासनं देऊन दिल्ली साफ ठेवायचे आहे, दिल्लीचं वायू प्रदूषण दूर करायचे आहे म्हणून ह्या व्यक्तीनं मतं मागितले
आणि हे मतं मागवून त्यात यमुनेच्या पाण्यामध्ये फेस येतोय. यमुनेचं सगळ्यात दूषित पाणी ह्या दिल्लीमध्ये फिरतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दिल्ली हे ते साफ करणार होते. होय, केजरीवालनं दिल्ली साफच केली आहे. दिल्लीमधला सगळा पैसा सगळं काही घेऊन त्यानं दिल्लीच पूर्ण साफ केली. दिल्लीची तिजोरी पूर्ण साफ केली आहे. आणि एक बडू सांगायचे की आम्हाला केंद्र सरकार निधी देत नाही. अहो, योजना तुम्ही काढल्या आहेत. 7,000 कोटी तुम्ही यमुनेच्या पात्रासाठी, शुद्धीकरणासाठी तुम्ही लावलेत, पण त्या यमुनेमधला अजून फेस सुद्धा निघाला नाही. आणि सगळ्यात जे बघा, साबरमती प्रकल्प जे आहे गुजरातचा, तो मी राबवणार दिल्लीमध्ये, हे वचन होतं मोदींचं. आणि त्यामुळं लोकांना यमुनेपेक्षा सुद्धा महत्वाची साबरमती नदी वाटली. कारण ती स्वच्छता, ती स्वच्छ जी नदी आहे ती तसंच पात्र दिल्लीमध्ये व्हावं ही लोकांची इच्छा होती. आणि याने मग ती 7,000 कोटी रक्कम वापरली कुठं? गोवा निवडणूक, हरियाणा निवडणूक, या एक ठिकाणी यांनी ही रक्कम वापरली. त्या ठिकाणी म्हणजे मत भिका, असं पदर मोठे करू भिका मागायच्या लोकांना. आणि ज्यावेळेस तुमच्या पदरामध्ये ती गोष्ट पडते त्यावेळेस आपल्या शब्दावरून बाजूला व्हायचं, ही केजरीची एक सवय होती. ही लोकांनी सवय चांगली हाणून पाडली आहे. आणि बघा, त्यांचं एक वाक्य होतं निवडणुकीच्या पूर्वी, बीजेपी आली तर मी जेलमध्ये जाईल किंवा मला ते जेलमध्ये टाकतील. बरोबर आहे, हे लोकांना सुद्धा ऐकलं. लोकांना पण खरं वाटलं, जर भाजप आले तर ह्या भामट्याला भाजप ही बाहेर सोडणार नाही. कारण पिसळलेल्या कुत्र्यांना ही वाहन बघा, मनपाची वाहन असते, ते घेऊन जाते भोंगा वाजवून, त्या पकडून बंद करून. असंच ह्या व्यक्तीला बाहेर सोडणं चुकीचं आहे, धोक्याचं आहे. म्हणून लोकांना सुद्धा खरं वाटलं की बाबा जर भाजप आली तर हाच केजरीवाल काय म्हणतोय, हा केजरीवाल म्हणतोय की भाजप आले तर मला ते अटक करतील, आत टाकतील. म्हणून लोकांना सुद्धा मुद्दामच भाजपला आणलंय, ह्याला आज टाका म्हणून. बिलकुल असंच आहे. अहो, निवडणुकीपूर्वी छाती उराडे बडू सांगायचा की मोदीला पुढला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे अहंकार माणसाला कुठं कुठं नडतो बघा. एका अहंकारीचे तुम्ही उदाहरण बघितला, दुर्योधन आहे, रावण आहे, असे लोक जीवनग्रस्त झालेले आहेत या अहंकाराच्या बाबतीमध्ये. आणि हाच अहंकार ह्या झाडूपट्ट्याला नडला होता. झाडूचं काम काय असते? कचरा साफ करणं हे झाडूचं काम असते. झाडूचं काम लोकांचे पैसे साफ करणं, लोकांचे कुटुंब साफ करणं हे अजिबात नसते. त्या झाडूचा यांनी गैरवापर केला म्हणून लोकांनी याचा वापर हा बरोबर केला या ठिकाणी. आणि बघा, महत्वाची गोष्ट जी आहे, लाईट, पाणी, दवाखाना हे फ्री केलं, पण ते कसं केलं? लोकांची मुंडकी माडूनच. बाकी कुठला विकास काहीच नाही, फक्त फ्री देतोय ना बस, बाकी कुठलाही विकास नाही. यमुना दुरुस्त झाली का? यमुना शुद्ध झाली का? नाही झाली. दिल्लीमधील वायू प्रदूषण दुरुस्त झालं का? नाही, काहीच नाही. फक्त पोकळ वासा आणि वारं जाते भसाभसा, हे असं काम हे केजरीवालचे होते. आणि यांचे जे पहिलेचे गुरु अण्णा हजारे हे कालचा निकाल त्यांनी बघितले आणि ते हमरू हुदांडे देऊ खुंदके मारू ते रडू लागले होते काल. हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून. नाविलाज तो आम्हाला बोलावं लागलं. अरे, एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाज असतो मला बोलावं लागलं. आणि आता ईव्हीएम वरती कारण काय? कारण त्यांनी सांगितलं की केजरीवाल नावाचा एक विदूषक, केजरीवाल नावाचा एक ते, ज्यावेळी त्याचा या ठिकाणी राजकीय अंत भाजपनं केला. कारण त्यांच्या पक्षाचे शेवटी आले असतील पण स्वतः तो हारलाय. म्हणजे देशामधला सगळ्यात चांगला मुख्यमंत्री, देशामधील चांगला आरोग्यमंत्री, चांगला शिक्षण मंत्री हे काही होते ना, हे सगळे या ठिकाणी उलट्या कोलांट्या उड्या खालून खाली पडलेत. कारण काय? आपण वचन दिले काय?
आपण नेमकं तिथं वागलो काय हे लोकांना चांगलंच कळते मित्रांनो. आणि या ठिकाणी अण्णांना सुद्धा म्हणले की मी याला वारंवार सांगत होतो, मी ह्याला नेहमी सांगत होतो तू असं करू नको, पण तो चुकीचा वागला म्हणून तो आज गेला, त्याचे सेटअप पूर्ण पडले. याचं कारण काय ते या अण्णा हजारेंनी त्यांना पूर्ण सांगितलंय. आणि याच्या पराभवानुसार बघा अण्णा हजारे त्यानंतर मोदी किंवा भाजप, पूर्ण भाजप हे पूर्ण आनंदात असणारच आहे. त्यांच्याहून जास्त खुशी हे दिल्लीमधील जनतेला झाली असेल की ह्या आस्तींच्या सापाला चांगलं ठेचून लोकांनी यावेळेस मारलं. मी काय म्हणतो, कारण ज्या घोषणा JNU मधून व्हायच्या, कुठल्या घोषणा, जिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है, अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है, ह्या घोषणाचे पुरस्कर्ते हेच आपले. त्यामुळे लोकांनी त्याला जागा दाखवून दिलेली आहे. त्यांची जागा कुठं आहे ते लोकांनी दाखवलंय बघा. म्हणजे एकूणच बघा ह्याच्या गोष्टीमध्ये आपल्याला एक सांगता येईल की ज्या लोकांना, ज्या व्यक्तीनं भ्रष्टाचार विरोधी लढाईमध्ये सहभाग घेतला आणि यांची लढाई ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये होती, पण हेच लोक भ्रष्टाचारी झाले, त्यांना जेल सुद्धा झाली, हे लोकांना कळून चुकलंय. यामुळेच अण्णा हजारे या क्षणी आनंदानं रडले, ते पण ढसाढसा फुंके देऊन. तुमचं मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.